आणि एक महत्त्वाची बातमी नगरहून आलेली अहमदनगरमध्ये लष्कराच्या कॅम्प परिसरामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली। या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे। एक आरोपी लष्करी गणवेशात सापडलाय ज्याच्याकडे बनावट आय कार्ड आहेत आणि अटक केलेल्यांमध्ये 2 आरोपी उत्तर प्रदेश आणि एक जण अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातल्या रहिवासी आहे अशी माहिती सध्या कळतेय। अत्यंत गंभीर बाब ही म्हणावी लागेल। साहेबराव कोकणेंकडून आपण अधिक अपडेट्स घेऊयात। साहेबराव, आताचे अपडेट्स अत्यंत गंभीर प्रकार दिसतोय हा। रेणुका, फार गंभीर प्रकार आहे। या प्रकरणामुळे खळबळ पूर्ण झालेली आहे, कारण भारतामध्ये सर्वात मोठं रणगाडाचं स्थळ मिलिटरी कॅम्प जो आहे तो अहमदनगरला आहे। या परिसरामध्ये काल दुपारच्या वेळेस 3 इसम हे फिरत होते। त्याच्यामध्ये एक इसम हा सरकारी लष्करी वेशामध्ये होता, त्यामुळे त्याच्याकडे तिथल्या ते अधिकारी आहेत त्यांनी चौकशी केली, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली आणि तो लष्करी वेशामध्ये असलेला माणूस हा लष्करी नाहीये आणि त्याच्याकडे बनावट कार्ड होती। नंतर त्याच प्रकरणावरती चौकशी करून लष्कराने रात्री उशिरा अहमदनगरच्या कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। तर याच्यामधले 2 आरोपी जे आहेत ते मुझफ्फरनगरचे आहे उत्तर प्रदेशमधले, आणि एक आरोपी अहमदनगर पारनेर तालुक्यामधला आहे। यांना तिघांनाही अटक केली असून पोलीस याचा तपास करत आहे। परंतु हे सगळं प्रकरण जे आहे ते अतिशय गंभीर आहे, कारण लष्कराच्या या भागामध्ये बनावट कार्ड यांच्यावर होते, त्यामुळे अतिशय संशय बळावला आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची पोलीस पुढील तपास करत आहेत आणि लष्करी अधिकारी मोठ्या प्रमाणावर त्याची तपास करत आहेत। रेणुका, धन्यवाद साहेबराव या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय 3 जण तिथे सापडले आणि एका आरोपीकडे लष्करी वेशातले बनावट आय कार्ड्स, लष्करी वेश त्याचबरोबर बनावट आय कार्ड्स देखील सापडलेली आहेत।